साधून तुम्हा माता भगिनींसमोर शिलाई मशीन आणि घरघंटी वाटप हे ताई हे भरारे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष महसूल मंत्री बावनकुळे साहेब, सन्माननीय नेते आमचे प्रवीण दरेकर साहेब, सन्माननीय वरिष्ठ आमदार कालिदास कोळंबकरजी, स्थानिक आमदार कॅप्टन रमेश सेलवंजी, आमच्या फायर ब्रँड आमदार चित्राताई वाघ, मणिपालनजी, विलास आंबेडकरजी, नीरज वारेजी, आशाताई मराठे, नितीन शुक्ला आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ प्रसाद लाड आणि बहिणी नीता लाड. माझा आवाज बसला प्रसाद, तरी मी तुझ्या कार्यक्रमात या मंचावर उभा आहे. आणि याचं कारण एवढंच आहे की महिला दिनाच्या निमित्ताने असंख्य कार्यक्रम मुंबई शहरात होते. काही ठिकाणी केवळ दाखवण्याचे कार्यक्रम होतात, काही ठिकाणी दिखावा उभा केला जातो, पण समाजातील प्रत्येक अडचणीत असलेल्या माझ्या भगिनीला मी भाऊ म्हणून उभं राहून त्या ठिकाणी तिच्या अधिकाराचा असलेला मदतीचा हात मी उभा केला पाहिजे असा विचार करून काम करणारा आमदार कोणी असेल तर त्याचं नाव आमदार प्रसाद लाड. आणि सवय प्रसाद तुझ्या बरोबर नीता बहिणी आमच्या आहेत. मला माहिती आहे की तुमच्या सगळ्यांची इच्छा, भाषण खूप झाली, आता मशीन कधी हाताला लागते बघण्याची, स्टँडअप मशीन, शिलाई मशीन, पण ही सगळी तुम्हाला देण्यासाठीच मी आणलेली आहे. यासाठी भयंकर परिश्रम ज्या लोकांनी केले त्यांचे अभिनंदन करणं हे तुमच्या वतीने माझं काम आहे. सगळ्यात पहिलं तर मी माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींना तुमच्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देईन. याचं कारण हा मुळातच निधी हा प्रधानमंत्री खनिज कर्म निधी आहे. आणि म्हणून चित्राताई ज्या विभागामध्ये असलेल्या खनिज कामातून निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाला किंवा अन्य समस्येला आणि त्याबरोबर समाजातील सगळ्या मदत हवी म्हणून केलेला हा निधी, मुंबईवर प्रेम कोणाचं असं प्रश्न विचारणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, मुंबईतल्या माझ्या मुंबईकरांवर प्रेम या खनिकर्मचा निधी प्रसाद लाड, मी, सुर्वे, आमदार सुर्वे या सगळ्यांना पंतप्रधान कार्यालयामुळे मिळाला. म्हणून नरेंद्र मोदींचे सगळ्यात पहिला आपण अभिनंदन आणि धन्यवाद. मग हा निधी सरकारकडे आला, बावनकुळेचा निधी या माझ्या माता भगिनींना मिळण्यासाठी या गोष्टीला एक सही आणि ऑर्डर कोणी काढली असेल तर आपले आजचे मुख्यमंत्री आणि तुमचे माझे सगळ्यांचे भाऊ देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आणि मग मेहनत करायला प्रसाद लाड तर मजबूत आहेच. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कमी वेळामध्ये दरेकरजी मी दारा तर बोलतोय ऐका कोण ठेवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि कमी वेळामध्ये यश मिळवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर त्यांच्या प्रसाद लाड. आणि तुम्हाला माहिती तुम्ही त्याचा जवळून अनुभव घेतला. आणि आज हा कार्यक्रम एवढ्या कमी वेळामध्ये सगळ्या प्रक्रिया पालन करून तुम्हा सगळ्यांसाठी होतोय. पण शेवटची तुम्हाला विनंती आहे, ही मशीन मिळाल्यावर काय करणार आहात? काय करणार आहात मशीन मिळाल्यावर? मोठ्याने
ठरवलेलं नाही ना. प्रसाद भाऊ, हा प्रश्न मी यासाठीच विचारला, यांना मशीन मिळाल्यावर यांना रोजगार मिळण्याची संधी सुद्धा, तुमचं भाषण माझ्याकडे आधी आलं असतं तर मी बोललो नसतो की तुम्हाला मुंबई बँकेला द्यायला लागेल आणि दरेकर साहेब तुम्हाला मदत करतील, पण आमच्या माता भगिनींना रोजगार हा मिळाला पाहिजे. जास्त काही न बोलता तुम्हाला शुभेच्छा देतो, बावनकुळे साहेबांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.